पिंपरी महापालिका निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे। पिंपरीत 40,000 कोटींची कामं कुठे झाली दाखवा। अजित पवारांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला तर पिंपरीचा मी विकास केला पण कधी कर्ज काढलं नाही। भाजपच्या काळात पिंपरी पालिका कर्जात बुडाली असंही अजित पवार म्हणाले। त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलंय यातली प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवू। विकास करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो पिंपरीकरांनो विकास केला पण कर्ज काढलं नाही। जवळपास 2017 पासून आतापर्यंत विचार केला तर आमचं इथली महानगरपालिकेची सूत्र आम्ही सोडल्यावर आतापर्यंत 60,000 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये मांडले। 30 ते 32% आस्थापनाचा खर्च धरा तो कमी केला तरी देखील 40,000 कोटीची कामं कुठे झालीत त्याचं उत्तर यांनी द्यायला नको।